बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी अशी याचिका उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये दाखल झाली। या याचिकेवर आज सुनावणी झाली। 90 दिवसांची मुदत संपत आली तरी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली नसल्याबद्दल सर्किट बेंचनं तीव्र नाराजी व्यक्त केली। गोकुळची निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं अशा सक्त सूचना सर्किट बेंचनं सहकार विभाग आणि सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिल्या आहेत। त्यामुळे गोकुळची निवडणूक ताबडतोब जाहीर होणार की पुन्हा काही पळवाट शोधली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू आहे। सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी प्राथमिक दूध संस्थांच्या सभासद प्रतिनिधींच्या ठरावाची यादी दुग्ध विभागाच्या पुणे इथल्या विभागीय निबंधकांकडे पाठवली आहे। दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरण यांच्या माध्यमातून गोकुळची प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे। यापूर्वी सुद्धा गोकुळच्या निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता। त्यावेळी 90 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। त्याची मुदत 3 ऑगस्ट रोजी संपती आहे। पण निवडणूक प्रक्रिया दूरच साधी प्रारूप मतदार यादी सुद्धा अजून जाहीर झालेली नाही। त्यामुळे राधानगरी तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे। न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली। प्रारूप मतदार यादी अजूनही जाहीर झाली नसल्याबद्दल न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीनं निवडणूक प्रक्रिया सुरू करावी असे स्पष्ट निर्देश सर्किट बेंचनं दिले आहेत। सर्किट बेंचच्या या आदेशामुळे सहकार खातं खडबडून जागं झालंय। प्रारूप मतदार यादीचं काम बनवण्याचं काम युद्ध पातळीवर केल्याशिवाय आता पर्याय नाही। दुसरीकडे 90 दिवसात निवडणूक प्रक्रिया सुरू केली नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करण्याचा इशारा स्वामी समर्थ दूध संस्थेनं दिलाय। त्यामुळे सहकार निवडणूक प्राधिकरण आणि दुग्ध विभागातील हालचाली गतिमान झाल्यात। परिणामी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होऊ शकते।